नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे मुगाच्या डाळीपासून पराठा, म्हणजेच मुगाच्या डाळीचा पराठा. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मैत्रिणींनो, आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य. तर बघा, साहित्यामध्ये आहे मुगाची डाळ. ही आहे 1 वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 4 ते 5 तास आपण छान पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे. आणि भिजल्यानंतर आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे. 1 वाटी आपण बेसन घेतलेलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ. इकडे बघा, हे लसूण, कांदा, आलं याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण. हे जिरा पावडर, लाल तिखट, हळद, धनी पावडर आणि मीठ. आणि इकडे बघा, हे आहे गव्हाची कणिक. तर आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, ही जी मुगाची डाळ आहे ही आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. आणि ती छान बारीक करून घ्यायची आहे. अशा डाळ राहिली नाही पाहिजे, एकदम अशी. आपल्याला थोडं पाणी घालायचं काम पडलं तरी चालेल, पण एकदम अशी बारीक करून घ्यायची आहे. तर चला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण मुगाची डाळ मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेली आहे. आणि आता ही मुगाची डाळ आणि हे बाकीचं सर्व साहित्य आपल्याला या गव्हाच्या कणकेमध्ये घालून पीठ मळून घ्यायचं आहे. तर या गव्हाच्या कणकेमध्ये आपण सर्वात आधी बेसन घालूया, त्यानंतर ही डाळ. लसूण, कांदा, आलं याची पेस्ट आपण यामध्ये घातलेली आहे. एक चमचा लाल तिखट, हळद, जिरा पावडर, धनी पावडर आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व आपण एकत्र करूया आणि पीठ मळून घेऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण सर्व साहित्य कणकेमध्ये टाकून आपण गोळा तयार केलेला आहे. आणि आता आपण तयार करणार आहोत पराठा. एका साईडने आपण छान भाजून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, छान आपण दोन्ही साईडने पराठा भाजून घेतलेला आहे. आता काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे तयार करून घेऊया. तर हे बघा, आपण असे मस्त छान मुगाच्या डाळीचे पराठे तयार केलेले आहे. बघा, असे नरम झालेले आहे आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी, चविष्ट झालेले आहेत. आणि याच्यासोबत आपण खायला तयार केलेली आहे टमाटरची चटणी. तर हे बघा, ही आहे टमाटरची चटणी. तर तुम्ही आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे मुलांना, तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी असे चविष्ट पदार्थ तयार करून खाऊ घाला.
तर मैत्रिणींनो, आपण एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये पराठे तयार केलेले आहेत. मुगाचे पराठे तयार केलेले आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच एकदा तरी ट्राय करून बघा, म्हणजेच तयार करून बघा, खाऊन बघा आणि आम्हाला ते पराठे कसे झाले ते नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नक्कीच कमेंट करा आणि आपला व्हिडिओ, आपली रेसिपी तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला, रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.